नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भातली एक बातमी. कारण नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती आणि मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय. खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त अमरावती यांना 6 एप्रिलला लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या कळते. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली अशी माहिती सध्या कळते. आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट. सध्या नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय झालं ज्याच्यामुळे अशा रीतीनं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना ही नोटीस पाठवण्यात आली? बरोबर, साधारणतः 4 पोलीस अधिकाऱ्यांना ही नोटीस पाठवण्याची माहिती मिळाली आहे. खास करून नवनीत राणा यांच्या हक्कभंग प्रकरणी ही प्रिव्हिलेजची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसनंतर बघितलं त्यांना 6 एप्रिल रोजी दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाचं आहे की यापूर्वी हक्कभंग समितीपुढे या संदर्भात त्यांनी सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर देखील ही नोटीस महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये नवनीत राणा ज्या खासदार आहेत अमरावतीचे त्यांना पाठवण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं एक तर रजनीश सेठ आहे, त्यानंतर संजय पांडे आहे, डॉक्टर आरती सिंह आहे आणि शशिकांत सातव आहे. या 4 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे आणि लोकसभा सचिवालयाच्या वतीने ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता येत्या 6 एप्रिल रोजी जर बघितलं आपण तर या 4ही अधिकाऱ्यांना काय प्रश्न विचारले जाते हे महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी आरती सिंग देखील जे आहे त्या दिल्लीत आल्या होत्या. त्यांची हजेरी ही लोकसभा सचिवालयामध्ये जी प्रिव्हिलेज कमिटी आहे, प्रिव्हिलेज कमिटी पुढे या संदर्भात त्याची सुनावणी झाली होती. त्यानंतर ज्या पद्धतीने नवनीत राणा यांची मागणी आहे की डॉक्टर आरती सिंग जे आहेत त्यांना निष्कासित करण्यात यावं, या संदर्भात आता अत्यंत महत्त्वाचं आहे की प्रिव्हिलेज नोटीसच्या सुनावणीनंतर काय कारवाई खास करून लोकसभा सचिवालयाच्या वतीने म्हणजे खास करून लोकसभेच्या वतीने म्हणजे संसदेच्या वतीने केले जाते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, पण आणखी माहिती अशासाठी विचारते कारण या संदर्भात जेव्हा लोकसभा सचिवालय अशा पद्धतीने नोटीस पाठवतं राज्यातल्या या प्रमुख अधिकाऱ्यांना, तेव्हा कोणकोणती कारणांचा यामध्ये विचार केला जातो आणि ही कारवाई होत असते? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने हक्कभंग प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. हक्कभंग ही संसदेतील प्रत्येक खासदाराचा एक अधिकार असतो आणि त्याच्या संदर्भात जर जेव्हा लोकसभेचा खासदार कुठला प्रचार करत असेल आणि त्याच्या संदर्भात मिसबिहेवियर झाला असेल किंवा कुठल्याही प्रकारचं अभद्र व्यवहार झाला असेल तर त्या संदर्भात त्यांना तक्रार करण्याचे अधिकार असतात खासदारांना. खास पद्धतीने नवनीत राणा यांनी ती तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावरती प्रिव्हिलेज नोटीस स्वीकारल्या गेली. कारण की महत्त्वाचं म्हणजे अनेकदा प्रिव्हिलेजची नोटीस स्वीकारल्या देखील जात नाहीये. ही नोटीस त्यांना लोकसभा अध्यक्षांना कडे पाठवली म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी पाठवलेली आहे आणि त्यातून ती स्वीकारल्या गेली आणि स्वीकारल्या गेल्यानंतर त्याच्याची आता सुनावणी सुरू आहे. साधारणतः जर हक्कभंग सिद्ध झाला तर त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार देखील लोकसभा सचिवालय म्हणजे खास करून लोकसभेला असते आणि संसदेला असते. त्यामुळे आता कुठल्या प्रकारची कारवाई येत्या 6 एप्रिलला ज्या सुनावणी झाल्यानंतर होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. खरंय प्रशांत, आणि यामध्ये म्हणजे जेव्हा ही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि जेव्हा ते तुम्ही म्हणताय तशी ही याचा सगळ्याचा विचार करण्यात आला होता, कोणकोणते मुद्दे यावेळी नवनीत राणा यांनी मांडले होते हक्कभंगाचा जेव्हा त्यांनी ही तक्रार दाखल केली तेव्हा? नाही, महत्वाचं म्हणजे नवनीत राणांनी आणि खास करून 3 महत्वाचे मुद्दे आपल्या तक्रारीत मांडलेले आहेत. एक तर ज्या जेव्हा प्रचार करत होत्या आणि खास करून जेव्हा आपल्या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत त्या फिरत होत्या त्यावेळेस त्यांना ऐन वेळी पोलिसांनी त्याच्यासोबत चर्चा न करता त्यांना पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आलेला आहे. जवळपास 3 ते 4 तास पोलीस स्टेशनात बसून ठेवण्यात असा त्यांचा आरोप आहे. दुसरा आरोप त्यांचा आहे की काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अभद्र भाषेमध्ये त्यांच्याशी बोललेले आहेत, त्या भाषेचा त्यांनी शिवीगाळ केल्याचा असाही त्यांचा आरोप आहे. आणि तिसरं म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा आरोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं राजकारण करण्यात आलं, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती 307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्या पतीवरती जे रवी राणा आमदार आहेत त्यांच्यावरती देखील खुना म्हणजे 307चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेतुपुरस्सरपणे हत्या करण्याचा जो कट रचण्याचा संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी आपल्या या तक्रारीमध्ये केल्या होत्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे. या तक्रारीची तपासणी आता झाल्यानंतर हक्कभंग स्वीकारण्यात आला होता. हक्कभंग स्वीकारल्यानंतर आता ही महत्वाची दुसरी सुनावणी आहे. यापूर्वी देखील एक सुनावणी झालेली आहे जे दिल्लीतील खास करून लोकसभा सचिवालयात झालेली आहे खास करून हक्कभंग समितीपुढे. आता जर बघितलं ही जी सुनावणी आहे पुन्हा 6
एप्रिलला होणार आहे आणि 6 एप्रिलला साधारणतः दुपारी 3 वाजता त्यांना हजर राहण्याच्या सूचना या चारही अधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या आहे। हे चारही पोलीस ज्येष्ठ अधिकारी आहे, ज्यामध्ये डीजी तर आहेच आहे, याशिवाय अमरावती झोनचे प्रमुख जे आहेत त्यांना देखील नोटीस आहे, त्यानंतर अमरावतीचे कमिशनर ज्या आरती सिंग त्यांना देखील नोटीस आहे, याशिवाय मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील नोटीस आहे। त्यामुळे या चारही नोटीसच्या मध्ये हे जेव्हा चारही अधिकारी उपस्थित राहतील आणि यांना स्वतः उपस्थित राहावं लागेल, यांना स्वतः हजर राहावं लागेल, यांना दुसऱ्या कुठल्याही प्रतिनिधी त्यांना पाठवता येणार नाही असंही लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलं। त्यामुळे जर राज्यातील 4 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना जर लोकसभा सचिवालय बोलवतोय याचा अर्थ राजकारणाचा कुठेतरी याला किनारा आहे हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। संजय शेंडे आमचे प्रतिनिधी अमरावतीहून आता आपल्या सोबत आहेत। संजय, आता ज्याचा उल्लेख झाला म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण असेल, आणखीन कोणकोणते मुद्दे होते जे याला कारणीभूत ठरले आणि ज्यानंतर म्हणजे या व्यतिरिक्त आणखीन कोणती अशी कारणं होती ज्याच्यामुळे या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा रीतीनं नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना आता हक्कभंग प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आणि इतकी मोठी कारवाई होती आहे? रेणुका, आपण जर बघितलं तर ही जवळपास जानेवारी 21 ची ही कारवाई आहे। जानेवारी 21 मध्ये जेव्हा नवनीत राणा आणि रवी राणा हे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करायला जाणार होते, 12 जानेवारीची ही घटना आहे, 12 जानेवारीला, तर त्यावेळेस पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू नये म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा यांना त्यांच्या घरातूनच ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात आणण्यात आलं होतं। तर त्यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये आलं होतं आणि आपला अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती। ज्या पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यावर बसवण्यात आला होता असा आरोप जो आहे तो खासदार नवनीत राणा यांनी केला, अशाची तक्रार सुद्धा केली। त्यानंतर रवी राणा यांनी जिजाऊ जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, मात्र या पुतळ्याचा वाद जो आहे, पुतळ्याला परवानगी नसल्याचं कारण दाखवून तो पुतळा रातोरात काढण्यात आला होता आणि त्या पुतळा काढल्यानंतर तिथे जे काही कार्यकर्ते होते युवा स्वाभिमानचे किंवा रवी राणा यांचे, या कार्यकर्त्यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त जे आहे अमरावतीचे मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली आणि या शाईफेक प्रकरणात पोलिसांनी शाईफेकीच्या प्रकरणासोबतच हत्येच्या प्रयत्नाने 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तिथूनच खरं तर या राजकारणाला सुरुवात झाली। त्यानंतर रवी राणा सुद्धा त्यावेळी अमरावतीला नव्हते, तरीही त्यांच्यावर सुद्धा 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचा आणि कटा सहभागी असण्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता आणि यावरून मग राजकारण चांगलंच शिजलं आणि मग त्यानंतर रवी राणांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। रवी राणा यांना सुद्धा अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न होते, मात्र रवी राणा यांना जामीन मिळाला आणि याची जी तक्रार आहे ती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष जे आणि त्यानंतर ही कारवाई होताना दिसते। संजय, धन्यवाद तुर्तास या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय संजय शेंडे आपल्याला सांगतायत की कोणकोणते मुद्दे याला कारणीभूत ठरले आणि त्यानंतर या 4 ज्येष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भातली नोटीस बजावण्यात आली।